हाय गुड मॉर्निंग। तर चला बघा, आज मी माझ्या नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे। तर आज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि मी बनवते। तर कसा येतोय कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा, सगळ्यांनी सबस्क्राईब करा। आणि मी आलेली रानात डायरेक्टली। तर रानात मी आज वांगे घेऊन जाणार आहे घरी। तर चला तुम्हाला दाखवते, मी मोठाले वांगे न्यायसाठी रानात आलेले आहे। आणि इथं बघा हे वांगे ते मला तोडायचे, तर मोठाले घ्यायचे। तर चला, तर आजचा आहे फर्स्ट ब्लॉग आणि मी आजचा व्हिडिओ बनवते। तर कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला माझा ब्लॉग आणि म्हणजे कसा येतोय नवीन। आज फर्स्ट टाइम माझा म्हणजे व्हिडिओ आहे, मी यूट्यूबला टाकते। तर चला, आता मी वांगे तोडते आणि जायचंय मला पटकन घरी। तर चला, मी वांगे तोडते आणि 3-4 वांगे तर तोडून झालेत, पण अजून भरपूर असे घ्यायचे। तर वांग्यांना काय झालंय, मोठाले वांगे काय राहिलेले नाही आहेत, तर आता छोटे नवीन आलेले आहेत। तर चला, मी आता ह्यातून काढते, आपल्याला घरी भाजीसाठी वांगे घेऊन जायचे। तर पटकन काढते। हे बघा वांगे मस्त असे छान वांगेत काटायचे, हे बघा। चला, तर चला आता मी निघाले घरी आणि झालेत माझे वांगे घेऊन, मला पाहिजे तेवढे भेटले। तर आता मी जाणार आहे घरी आणि मला गिऱ्हाईकाला वांगे द्यायचे। तर गिऱ्हाईकाला माप देणार आणि आज मला पण भरपूर काम आहे। इथे एक मोठं वांग दिसलंय मला, घेतलेत वांगे आणि निघते मी घरी। एक असं मस्त तंबाटं पण घेते खायला। तर चला, असं मस्त एक तंबाटे घेतले। चला, हे आहे कोबू, हे बघा। तर चला, मी चालले आता घरी। तर बघा, माझा आज आहे नवीन ब्लॉग आणि मला आज म्हणजे एक सांगायचं आहे, कारण की माझं फर्स्ट कोण सबस्क्रायबर आहे हे मला बघायचं, म्हणजे कोण होतं आहे माझं फर्स्ट सबस्क्रायबर। तर बघू कोण मला पहिल्यांदा म्हणजे पहिला सबस्क्रायबर कोण होतं ते, म्हणजे 1 नंबरचा। तर बघू पहिला आणि शेवट खूप महत्त्वाचं असतं। तर पहिला सबस्क्रायबर कोण आहे हे म्हणजे मला म्हणजे कोण करतं आहे मला पहिल्यांदा सबस्क्रायबर, तर बघा। आणि जे पहिला फर्स्ट सबस्क्राईब म्हणजे करण त्याने मला कमेंट करून त्याचं नाव सांगा। तर चला, मी चालले आता घरी आणि फास्ट बसलेले ते घरी। तर मला फास्ट द्यायचं आहे आणि कामावरून मला रानात परत यायचं आहे। तर रानात पण आज काय करणार आहे तर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे आजच्या व्हिडिओमध्ये, पण हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे। तर चला बघू, आता मी निघाले घरी। शेतात गहू होता, तर गहू पूर्ण काढून झालेला आहे, अशा पेंड्या ती बांधून सगळं झालेलं आहे। आणि आता हा एका जागेवर गोळा करून गहू आम्हाला करायचा आहे। तर तुम्हाला मी दाखवणच, गहू करायच्या दिवशी माझा ब्लॉग येणारच आहे। तर चला घरी। चला, मी आता आलेली आहे घरी, आता घरापाशी आलेली आहे आणि आता मी काय करणार आहे, वांग्याचं माप करणार आहे आणि गिऱ्हाईकाला वांग देणार आहे। तर चला दाखवते, आता करू आपण माप आणि देऊ गिऱ्हाईकाला। तर चला, मी आता माप करते वांग्याचं आणि देते गिऱ्हाईकाला। तर बघा आता आपण, तर चला आता काय तिथं माप करायचं आहे काट्याचं, का हलतोय। चला, तर आत्ताच मी वांग्याचं माप दिलेलं आहे आणि गेलेला आहे गिऱ्हाईक। तर बघा, चला, मी आत्ताच वांग्याचं माप दिलेलं आहे आणि गिऱ्हाईक गेलंय। तर आता मला आवरायचंय माझं काम। चला, तर बघा आम्ही आत्ताच आलो तर रानात, हे बघा दादून आम्ही आलोत आता शेळ्या घेऊन। तर आमच्या शेळ्या चरत्यात, दादू शेळ्या चारतो। दादू इकडे हाण त्यांना। बघा दादू गेला पळत, तो काही काम ऐकत नाही आमचं, तर तो गेला पळत रानात। तर चला बघा, आताच आम्ही आलो तिथं आमच्या जांभळीखाली झाडाखाली, आता लेकरांना बसवायचं आणि मला माझं काम आवरायचं। तर पिल्लू किती येड्यान करतो बघितलं का, पिल्लू होतील तसं करू नको, आपली बाई येते येड्यान नाही करावं तिला। तर चला, आता आमच्या करडं आम्हाला बांधायची, तर शिळी तिकडे गेली असेल, तिला आणायचं। विरा, तिला येड्यान करू ना, तिला कसा हे येड्यावणी करतोय, लई येड्यावणी करतो तो, तिला नीटनाटकं खेळूनच देत नाही। तो का शिळी पण आलेलीच आहे आमची, ती आमच्या मागच येत असते, कुठं जात नाही, ती येते आमच्या मागं। तर आता आम्हाला दाखवते मी आता काय करणार आहे। आम्हाला हरभरा काढायचा आहे, आम्हाला भरपूर असं काम आहे। तर चला बघा, आता दादू आपल्याकडे आण पण। तर चला, मी आता शिळीला बाटूक उपटिणार आहे। तर आता मला आणायचं त्यांना शिळीला बाटूक, त्यांनी खाल्लं ना म्हणजे अडचण नाही, मग त्या चांगलं हे खाऊन घरी गेले ना, मग घरी काय आम्ही खायला नेत नाही, थोडासा दुपारी घास नेत असतो घरी जाताना। तर त्यांना आता मी खायला टाकते ह्यात, म्हणजे ज्याला कणीस नाही आलेलं
ते बाटूक उपटायचे आणि शिळीला खायला टाकायचे. तर आता मी उपटते. माझे करडं बाकच चरते तर करडं चरतात आतमध्ये, ते खालचा पाला खाते तर त्यांना थोड्या वेळ आता चरू देते आणि मग बांधून टाकते. चला, ही आमची ज्वारी आहे, कशी मस्त आलेली ज्वारी पण ना बघा. आणि इकडं हरभरा पेरलेला होता, काही काढलाय आता काढायचं राहिला तर ते आज आम्ही काढणार आहेत हरभरा. तर चला, मी आता उपटीते बाटूक शिळीला खायसाठी. तर बघा, बाटूक काढून झालेला आहे आणि आता मी शिळीला खायला टाकते. आज दिवसभरात आम्हाला एवढंच काम, मला काही एवढंच काम असतं. तर विराजचं काय चाललंय बघा. आता विराज काय म्हणतोय, काय म्हणलास, काय गेलंय खाली, तांब्या. तर बघा, विराज म्हणतोय माठात तांब्या पडलाय, लय खाली गेलाय तांब्या त्याच्याकडून. तर थांब, मी वर काढते शिळीला, मला खायला टाकू दे. आता शिळीला आधी खायला टाकते, मग तुला देते काढून. हा, लिंबुनीच्या झाडाखाली तिला आणून बांधलेले आणि आता तिला टाकले खायला. तर ती आता मस्त खाऊन पिऊन मस्त सावलीला बसन आता. आणि आम्हाला आता काम करायचंय. तर हो का, इथं सावलीला बसलेलं आहे ह्यांना, दादूला आणि त्यांना हरभरा दिलाय धुवून खायला. किती मजा आहे रे तुमची, खा हरभरा. अनु, अय्यो माझी बेबू काय करते, पिल्लू, आणि निघली माझ्याकडे लगेच ती आता. तर चला, मी रानात येऊन काय केलं आहे, आता केलं तर वांग्याचे झाडं कट. तर कशामुळे केलं तर काही झाडं काय झालेले तर खराब झालेले होते, त्याच्यामुळं ते झाडं मी कट करून टाकले. तर म्हणजे ते झाड काय होतं, ते खराब जर झालं तर ते शेजारी लगेच ते दुसरं झाड पण त्याच्या ह्याने लगेच खराब होऊन जातं. त्याच्यामुळं ते दिसत असेल बघा, ते वांग्याचं झाड आहे ना, मी पूर्ण कट करून टाकलं, त्याला हेच नाही केलं. आणि तुम्हाला दिसत पण त्याच्यावर किती रोग पडलाय, तर दाखवते मी. त्या वांग्यावर इतका रोग पडलाय लईच. बघा, हे झाड किती रोग पडलाय बघा ह्या झाडावर, त्याला मी कट केलंय पूर्ण. तर बाकीच्या झाडांना नाही आहे तसं, तर ह्या झाडाला तसं होतं म्हणून ह्याला कट केले. आणि तिथं कोपऱ्यात पण थोडं 1-2 झाड होते, त्यांना पण कट करून टाकले. आणि आता तर बाकीकडं नाही आहे, तर याला मी कट करून आता त्याची छाटणी म्हणजे करणार आहे. पूर्ण झाड कट करूनच टाकणार आहे. आणि तिथे ते एक झाड कट करणार आहे बघा. बाकीचे चांगले येतं आणि ते एक सारा मला खुरपायचं आहे. तर आता मी खुरपून घेते. मग चला बघू, आता विराज गेला घरी. तर चला, मी आत्ताच रानातून घरी निघाले आणि माझी पिल्लू रानातच झोपलेली होती. तर झोपेतून उठून, कारण आमचं आता टाईम पण झाला आहे दुकान उघडायचं, 4:30 वाजता ना शाळा सुटत, त्याच्यामुळं मी तिला घेऊन घरी निघाले. कारण ती झोपीत असल्यामुळं मग तशीच टाकली आणि घरी निघाले मी. आणि अगोदर शेळ्या बांधून आणते घरी, कारण की शेळ्याजवळ असताना काही व्हिडिओ काढता नाही आला घरी जाताना. पण आता तिला डबल न्यायला आले मी, तर तिला घरी घेऊन जाते. आणि आता घरचं काम आवरायचे, दुकान उघडायचे, मला भरपूर काम असते दिवसभर. तर चला, आता आले घरी. आणि आमच्या आंब्याला मस्त असा मोहर पण आलेला आहे आणि त्याला छोट्या तुम्हाला दिसत असेल, कैऱ्या पण आल्यात छोट्या. तर चला, तर मस्त अशा कैऱ्या ते आल्या तर आंब्याच्या झाडाला. आणि गार मस्त सावली आहे घरापाशीच. तर आता निघालेत, आले म्हणजे घरीच आले. तर चला बघा, आता आले घरापाशी. आणि दादू काय करतोय काय माहिती, खेळतोय वाटतं सायकल, आणि ती का भांडे बसणं खेळतोय काय माहीत नाही. आता आले घराकडं, आता घर उघडायचंय. काय करतोयस पिलू, काय खेळतोय? आ, फास्ट बोल ना मोठ्यानी. गाडी खेळतोयस? माती आणाय चालला? स्कार्फ माझं मळण सकाळी धुतलंय पिल्लू. वरती ठेव, उचल वरती ठेवते. आणि बघा, ह्यांना खाऊ एकदम रानात चरल्या मस्त चरून. शिळी पण आता घरी निवांत येऊन बसली. आणि हे करडं पण छान असे बसले. तर बघा, आता मस्त असे खाऊन पिऊन बसलेले आहेत घरी येऊन. आता निवांत आराम करते. तर पाणी बिणी पेलेत, आणलं मी त्यांना, पाणी पाजलं, आता आराम करतात मस्त. आणि नाही फुटत असतो पडल्यावर, त्याला मी खवळले होते मग अशी विराजला. कारण मी शेळ्या घरी घेऊन येताना काय झालं, विराजकडून त्याला मी मगाशी खवळले होते. तर काय केलं त्याने, रानातून येताना त्याला म्हणलं, विराज मी मोबाईल घेते. तर नाही म्हणला मम्मी मी घेतो. त्याने मोबाईल घेतला आणि म्हणलं पडशील, तर पडलाच तो. पडल्यामुळं मी म्हणलं आता मोबाईल फुटला काय माहिती. आणि त्याला पण लागतंय असं, त्याला म्हणलं पळत नको जात जाऊ, मोबाईल
लई येड्यावानी करतात लेकरं. तर चला बघा, आता मी आले घरी आणि आता घरचं काम आवरते. रानातून येऊन जेवण करायचं आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच. बाय बाय.